नमस्कार. उद्या रविवार, अधिक महिन्यातील पौर्णिमा. कोणत्याही परिस्थितीत अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. सर्व नकारात्मकता दूर होईल, प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि प्रगती होईल. तर स्वयंपाकघरातीलच अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, त्याचे इतके महत्त्व पौर्णिमेलाच का आहे? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. अधिक मास पौर्णिमा, ज्याला पुरुषोत्तम मास पौर्णिमा असे देखील म्हणतात, ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ तिथी मानली जाते. तर तुम्हाला हे काम का करायचे आहे? तर दर 3 वर्षांनी येणाऱ्या ह्या अधिक महिन्याचा हा शेवट असलेला दिवस असतो आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो, ज्यामुळे या तिथीला महासंयोग मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही धार्मिक काम, दान, त्यासोबतच उपाय इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा अनेक पटीने जास्त फळ प्राप्ती करून देणारे असते. अधिक मासाचे स्वामी हे भगवान विष्णू म्हणजे पुरुषोत्तम आहेत. त्यामुळे या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने घरातील दारिद्र्य, दुःख दूर होते आणि सुखसमृद्धी लाभते. जर तुमच्या घरामध्ये वारंवार काही ना काही समस्या येत असतील, तुम्ही खूप कष्ट मेहनत करून यश मिळत नसेल, कधीकधी ना आपले आजूबाजूला असे शत्रू असतात जे आपल्या तोंडावर खूप गोड बोलतात आणि आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करतात. त्यांच्या वाईट विचारांचा प्रभाव आपल्या घरावर का होतो? तर आपण काही उपाय केलेले नसतात आणि आपले जे आहे सकारात्मक वलय, जे आपण खूप जास्त मंत्रोच्चार, त्यासोबतच आपण काही उपाय केल्याने जे तयार होते ते सकारात्मक वलय म्हणजे संरक्षण कवचच आपण नष्ट केलेले असते, म्हणजे ते केलेले तयार नसते. म्हणूनच आपल्याला काही या शत्रू त्रास जो असतो तो आपल्यावर डायरेक्ट प्रभाव करत असतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सतत काही ना काही नकारात्मकताही निर्माण होते. क्षुल्लक कारणावरून भांडणे, वादविवाद किंवा आजारपण, असंख्य समस्या या तुमच्या घराला नेहमी येत असतील, तर तुमचा असा त्रास, शत्रूची नजर नष्ट करण्यासाठी तुमच्या घरातील प्रत्येक समस्यांचे निवारण हा उपाय ठरणार आहे. कारण दर 3 वर्षांनी ही पौर्णिमा येत असते. तुम्हाला पुन्हा 3 वर्षे ही संधी नाही आहे, म्हणून तुम्हाला आजच हा उपाय करायचा आहे. हिंदू शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, उपवास करणे, नामस्मरण करणे हे अक्षय पुण्य प्राप्ती करून देणारे असते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी शक्य झाले तर भगवान सत्यनारायणाची कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे, ज्यामुळे जीवनातील सर्व संकटे देखील दूर होतील. तर पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची पूजाही केली जाते. तर तुम्हाला पूजा करताना 5 पिवळ्या कवड्या, हळदीचे 1 हळकुंड, गोमती चक्र हे पूजेमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे लक्ष्मीच्या समोर. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम किंवा मग महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा मग व्यंकटेश स्तोत्राचे पठण देखील करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः कमलात्मक मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. तर हे सर्व तुम्हाला मंत्र म्हणून झाल्यानंतर ती सिद्ध झालेली पोटली जी आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचे आहे. हा उपाय करून बघा, खूप फायदेशीर आणि प्रभावी ठरणार आहे. त्यासोबतच संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यामुळे घरातील वादविवाद मिटतात आणि सर्व त्रास नष्ट होतात. माता तुळशीच्या कृपेने देखील आपल्या आयुष्यात खूप सकारात्मकता येत असते, कारण भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते तुळस. प्रत्येकाच्या घरामध्ये ही असायलाच हवी आणि हे उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. फक्त स्पर्श करायचा नाही आहे. उद्या दुरूनच तिला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि एक दिवा लावायचा आहे. या दिवशी गरजू लोकांना पिवळे धान्य, वस्त्र, केळी किंवा तांब्याची भांडी दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. उद्याच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर घरामध्ये सात्विक वातावरण ठेवायचे आहे. तामसिक भोजन टाळायचे आहे. दारात आलेल्या कोणाचाही गरजूंचा कोणाचाही अपमान करू नका. त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका. अधिक मासात विवाह, मुंज, गृहप्रवेश यासारखी शुभ कामे केली जात नाहीत, परंतु आध्यात्मिक साधना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो आणि उद्याचा हा दिवस तुम्हाला सर्वोत्तम काळ आहे, जो तुमच्या कोणतेही मंत्रोच्चार असो किंवा कोणतेही उपाय असो त्याला 100% फळ देणारा हा दिवस आहे. तुम्हाला कधी रात्री झोपेनंतर शरीरावर एक मनावर आलेले जडत्व तयार होते का? शरीराला, मनाला असं जडत्व किंवा नकारात्मकता जाणवते का? तर ती तुम्हाला एखाद्या वेळेस नजरबाधा असू शकते किंवा शत्रूंची वाईट नजर असते, ती दूर करण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. रात्रीच्या झोपेनंतर शरीरावर आणि मनावर आलेले जडत्व दूर झाल्यानंतर तुमचे सर्व कामे हे मार्गी लागतील. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. शास्त्रानुसार पवित्र नद्यांमध्ये किंवा सकाळी सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने अनेक जन्मांचे पाप हे धुवून निघतात अशी मान्यता आहे. म्हणून तुम्हाला हा उपाय उद्या सकाळी लवकरात लवकर करण्याचाच प्रयत्न करायचा आहे.
जर लवकर नाही शक्य झाले तर मग तुम्ही ज्या वेळेला स्नान करता त्यावेळेस तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे. शक्यतो ब्रह्मस्नान हे 4 ते 5 या दरम्यान होत असते पहाटे, आणि हे केल्यामुळे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे बुद्धी, ज्ञान, उत्तम आरोग्य लाभत असते. त्यानंतर देवस्नान असते, ते सकाळी 5 ते 6 या दरम्यान केले जाते. देवपूजेसाठी योग्य वेळ असते, यामुळे जीवनामध्ये यश आणि कीर्ती मिळते. मानव स्नान हे 6 ते 8 म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत असते. सामान्य नागरिकांसाठी हे स्नान आहे, यामुळे शरीरातील कामाची ऊर्जाही निर्माण होत असते. आणि राक्षस स्नान हे सकाळी 8 नंतर असते. अत्यंत अयोग्य वेळ ही आहे, आणि या वेळेत आंघोळ केल्याने शरीरामध्ये आळस, गरिबी, दरिद्रता घरामध्ये येत असते अशी देखील मान्यता आहे. म्हणून तुम्हाला हा उपाय तरी उद्याच्या दिवशी लवकरात लवकर उठूनच करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर करा किंवा 8 वाजेच्या आत केला तर उत्तम ठरेल. तर पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणून तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होत असतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य देखील मिळत असते. ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार अंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी मिसळल्याने कुंडलीतील नवग्रह बलवान होतात. घरातील दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येते. लक्ष्मीची कृपा लाभते. शरीरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. तर पाण्यात टाकायच्या तुम्हाला मुख्य काही वस्तू मी इथे सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू टाकू शकता किंवा सर्वच वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर सर्वच टाका, कारण यातील सर्वच वस्तू तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला मिळतील. काही तुम्हाला आजूबाजूला मिळतील. तर बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ, तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तर सर्वात प्रथम स्वयंपाकघरामध्ये असलेली महत्त्वाची वस्तू म्हणजे गुरुग्रहाची स्थिती मजबूत करणारी ही वस्तू आहे. तर ती म्हणजे हळद. तर चिमूटभर हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यामुळे तुमचं करिअर, व्यवसाय यामध्ये प्रगती होते. तसेच तुम्हाला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गुरुग्रह हा मजबूत होतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू, आणि ही देखील स्वयंपाकघरातच असते, ती म्हणजे खडे मीठ किंवा संदैव मीठ. तर तुम्हाला काय करायचे आहे, नजर दोष म्हणजे कोणाची वाईट नजर दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. शरीरातील थकवा, मानसिक जडपणा कमी करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्हाला थोडेसे संदैव मीठ किंवा खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. ते नसेल तर तुम्ही साधं मीठ देखील टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला मी गंगाजल तर सांगितलेलेच आहे, अत्यंत पवित्र मानले जाते. मनातील वाईट आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी, मन शांत राहते आणि तीर्थस्नानाचे पुण्य लाभते. यासाठी तुम्ही थोडेसे गंगाजल तर टाकायचेच आहे. त्यानंतर महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कच्चे दूध. चंद्रग्रहाशी संबंधित असून मन शांती देणारे आहे. उद्या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला चंद्रग्रह तुमचा मजबूत होण्यासाठी हे काम करायचे आहे, कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण असतो. म्हणून तुम्हाला सकाळी आवर्जून कच्चे दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. कुंडलीतील चंद्र बलवान होतो, मानसिक ताण कमी होतो, आयुष्य वाढते, त्वचा मऊ आणि चमकदार होते. त्यामुळेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतरचं पुढची वस्तू जी आहे ती तुमच्या घरामध्ये असेल किंवा घराच्या आजूबाजूला बागेत असणारी, ती म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या. तर गुलाब हे शुक्र ग्रहाशी, लक्ष्मी आणि सौंदर्य याशी संबंधित आहे, आणि समाजामध्ये मान सन्मान वाढण्यासाठी, पैशाची चणचण दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर गुलाबाच्या पाकळ्या किंवा एक गुलाब असेल तर तुमच्या घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पाण्यामध्ये थोड्या एक 2 पाकळ्या टाकल्या तरीही चालेल. तर आवर्जून टाका. त्यानंतरचं आहे तुळशीची किंवा कडुलिंबाची पाने. आता तुळस ही उद्या तुम्हाला पौर्णिमेला आणि रविवारी तोडता येणार नाही आहे, म्हणून तुम्हाला हे आदल्या दिवशी तुळशीचे पान तोडून ठेवायचे आहे. नसता तुम्ही कडुलिंबाची पाने देखील टाकू शकता, किंवा तुम्ही वरील ज्या सर्व वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या देखील टाकू शकता. तर तुळशीच्या पानामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा राहते, आणि कडुलिंबाच्या पानामुळे देखील नकारात्मकता नष्ट होते. तर तुम्हाला दोन्हीपैकी एक पान मिळाले तर आवर्जून टाका. त्यासोबतच केशर सूर्यग्रह आणि गुरुग्रहाशी संबंधित आहे, आणि वेलची ही बुध ग्रहाशी संबंधित आहे. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर वेलची आणि केशर याची पूड जर तुम्हाला टाकता आली तर आवर्जून टाका. नसेल तर काहीही हरकत नाही. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर केशर टाकल्याने किंवा वेलची टाकल्याने वाईट काळ हा संपतो, भाग्य उजळते आणि आर्थिक संकटे हे नष्ट होतात, पूर्णतःच नष्ट होतात. तर तुम्ही आवर्जून हे बघा. केशर मिळाले तर उद्या रविवारी टाकतच असतात, किंवा लाल फुले टाकले तरी उत्तम असते. म्हणून तुम्ही गुलाबाचं फूल टाका. केशर प्रत्येकालाच मिळेल असे नाही आहे. तर तुम्हाला यावरील सर्व वस्तूंपैकी काही तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या वस्तू तर घरामध्ये असतातच, त्या टाकू शकता. यापैकी एक टाका, किंवा ह्या सर्व वस्तू तुम्हाला मिळाल्या तरीही चालेल. सर्वच टाकल्या तर तुमच्या ग्रहाची, सर्व नवग्रहाची स्थिती ही मजबूत होईल. त्यामुळे तुम्ही कोणतीही एक वस्तू टाका किंवा सर्व टाका.
नक्की हा उपाय करा, खूप फायदेशीर ठरेल. कारण पुन्हा अशी संधी नाही आहे. ज्या घरामध्ये सुतक असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही. ज्या घरातील स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रियांनी सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. आवर्जून ह्या प्रभावी वस्तू टाका. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.